मधुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी येऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस। आता पाढे लिहायचे हा बेटा. हा ते मी उद्या तपासणार आहे, पण आता माझ्या समोर लिहायचंय. हा हा गोखलेबाई, मी सावंतबाई बोलते. हो झाले माझे एका वर्गाचे पेपर तपासून झाले आहेत, बाकीचे उद्या करते मी. तेवढा एक दिवस द्या ना मला. हा थँक्यू. बरं आजी मी निघते ग. हा का डबा घेऊन जा. दे लवकर दे. आगे आणि खाऊन जा. नाही नाही भूक नाही मला. अगो भूक नसा काय झाला? टेन्शन नेला का काय प्रमोशनचा? काळजी करू नका, रामेश्वराच्या कृपेने तुलाच प्रमोशन मिळतं. खा. नचिकेत. हा बाबा आलो. पोरीच्या प्रमोशनचा दिवस आहे ना आज. उत्साह बघितलास घरातल्यांचा? आवाजातच कळतोय. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय आता? आपण हे सगळं सोडून ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हायचंय ना. पण बरं झाला तू हा डिसिजन घेतलास ते. बेबी काय झालं? मी तर मनाने ऑलरेडी तिथे पोहोचलीये. हे आपल्यापेक्षा 5.5 तास पुढे आहेत ना ते. म्हणजे आता तिथे लंच टाइम झाला असेल. हे नुसतं हु काय करतो शोना? तुझं ऑस्ट्रेलियाच्या जॉबचं ठरल्यापासून ना खूप गप्प गप्प झालायस तू. खरं तर सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करण्यासारखी बातमी आहे ही. पण इथे सांगायची सुद्धा चोरी. बाबांशी बोललास तू? कमाल करतोयस तू. अरे पुढच्या आठवड्याभरात कंपनीला सगळे पेपर्स द्यायचे, तिकडच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत आणि 15-1 दिवसात आपल्याला निघावं लागेल. मी माझ्या ऑफिसमध्ये रेझिग्नेशन दिलंय आणि तू नची. आता ब्रेकफास्ट टेबलवर बाबांना सांगून टाक. काय गौरी, आज प्रमोशन ना? हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट गौरी. तुझ्या प्रमोशनची बातमी ऐकून इतका आनंद झालाय ना मला. थँक्यू. अगं माझ्या काय पाया पडतीयस? असू दे आपले संस्कार आहेत ते. अहो जाऊ दे ना. अगं, जाऊ दे काय, आपण आपले संस्कार इथे नाही जोपासायचे तर का परदेशात? बाय बाय. बाय आई, येते. बाय. बोललास, केलंच ना विकीला परक? हा अरे विकीचा शब्द म्हणजे शब्द. अरे गृहमंत्री लंगोटी अरे आपला. एका ताटात जेवायचा आम्ही माहितीये. त्याला सांगितलं खास पार्टी आहे आपलीच आहे असं समज. त्याने लगेच बिल्डरला फोन लावला. 5चा फ्लॅट 2 CR मध्ये डन केला ना. बास का? अरे विकीचा शब्द म्हणजे शब्द. ओके ओके ऐक ना, मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे, ताजमध्ये. मी तुला कॉल करतो. बाय बाय. हॅलो गौरी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आज लवकर? मला वाटलं आपण आज सोबतच जाणार आहोत. अरे आज मला जरा लवकर निघायचंय, वेळेच्या आधी पोहोचायचंय. आज प्रमोशन वाटतं. तुला कसं कळलं? अगं आपण शेजारी राहतो. तुला प्रमोशन मिळणार आहे हे मला माहित नाही असं कधी होईल का? तो बॉस कोण का तुझा? काय नाव त्याचं? तिवारी. तिवारी. आय एम शुअर तो तुलाच प्रमोट करणार. गॅरंटी आपली.
इन ऍडव्हान्स अभिनंदन. थँक्यू. बोललीस केलंच ना विकीला परक. अरे हो, आज तुझा महत्वाचा दिवस आहे ना, तुला उशीर नको व्हायला. तू रिक्षा पकड, मी आलोच. ऐक ना, काय? आजीचा निरोप द्यायचा आहे वाण्याला. रव्यात किडे निघाले, मी देऊन येते. ए, तू कशाला दगदग करतेस? वाण्याला निरोपच द्यायचा ना, मी जाऊन देतो ना. तू एक काम कर, तू बस स्टॉपवर जाऊन थांब. वेणू असेल आपली वाट बघत. तुम्ही रिक्षा पकडा, मी आलो. चालेल, लवकर ये. आलोच. आई जातो का? हो. जातो कुठं फॉरेनला चाललाय? हो. नाही म्हणजे बाबा, जातो नाही, येतो म्हणा. कळलं? 1000 वेळा सांगितलंय जातो म्हणू नका, आणि आम्हाला जायचंच असतं. अरे भाई साहब, बीविंग 105 में जाने का. कौन सा? सामान पहुंचाना. बीविंग 105. 105 चौथे माले पे. बाबांची बोलायची चांगली संधी होती, तरी बोलला नाही. कधी बोलला नाही काय माहिती. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. आज काय गडबडीत कुठे ऑफिसला निघालात वाटतं? हो. वा वा. वहिनी, हो या साडीमध्ये तुम्ही कमाल दिसताय. खरंच, खोटं नाही बोलत. म्हणजे देणाऱ्याची चॉईस चांगली आहे म्हणून म्हटलं. मीच घेतलीये, माझी चॉईस आहे. वाटलंच होतं मला. दादा, सॉलिड आहे चॉईस तुमचा. पण वहिनी, आज तुमचा चेहरा असा का दिसतोय? तसं नाहीये रे. नाही ना? देन इट्स ओके. ओके, हॅव अ नाईस डे. घ्या, सगळ्यांच्या लक्षात येतं मी अपसेट येते, पण तुला त्याचं काही असेल तर शपथ. निशा, असं अगं खरंच तसं नाहीये. खरंच मी बोलणारच होतो बाबांशी, पण काय? निशा, हा. थांब, बघते का मी. अरे विकी, आजी. ये 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 ये. अगं गौरी भेटली होती. ती म्हणाली रवा खराब निघाला. हा. तिला कशाला घाईत पाठवायचं? मला सांगायचं ना, मी आणून दिला असता. अरे अरे बाबा, नमस्कार. आई, नमस्कार. नमस्कार. अरे तुला कशाला त्रास होईल? बोललीस केलंच ना विकीला परक. अरे आजी, अगं नाती काय फक्त रक्ताचीच असतात का? हा? आणि आपल्या माणसासाठी कधी काही केलं तर कोणी परक होतं का लगेच? उलट मला तर असं वाटतं की त्या देवानी रक्ताची नाती ना आपल्यावर लादलेली असतात. काय बाबा, बरोबर ना? करेक्ट. मनाची नाती महत्वाची असतात. बरोबर. दे टाळी. एक आहे टाळी. माझ्या सासूना अगं तुका काय करतोय? सुदे ना. ये रे विकी, नाश्ता करायला ये. नाही नको आई. एक महत्वाची मीटिंग आहे, मला निघायचं आहे. अरे गौरीच्या प्रमोशनचे लाडू करणार आहे. हो? साजूक तुपातले. अरे वा. तुला पाठवते ना डब्यात. हा, थांब, पैसे देते. हा. आजी, बोललीस अरे केलंच ना विकीला परक. तुझ्याकडून पैसे घेणार आहे का मी? हा, चल येतो. ये. आणि हो आजी, हा, आजपासून आणखी एक डबा वाढणार आहे, लक्षात आहे ना? हो आहे तर. अरे विकी, तुझ्यामुळे आईला मदत होते हे खरं आहे, पण आता जास्त डबे नकोत. हा, तिला झेपत नाही रे, दमते ती. आणि इकडे हे काय सांगायला हवं का आई? आहे माझ्या लक्षात. जाऊ दे रे, तू लक्ष नको देऊ. अरे ती मालिक काळजी वाटते ना माझी तिला, म्हणून ती बोलते. मी काही दमत बिमत नाही. आणि दमूही नकोस. हा? चल, काळजी घे. ये ये. येतो. हा, सांभाळून जा. बाबा, येतो. हो ये. चल. नीट द्या रे. काय रे, काय झालं? नाही आजी, काय ना, घराची किल्ली आणि माझं पाकिट आतच राहिलं. दुसरी किल्ली वेणूकडे, तो कुठे असेल? आजी, माझी एक महत्वाची मीटिंग आहे अगं आज. एवढंच ना? थांब. आजी,
पैसे देते तुला. आजी आजी नको आजी. ठीक आहे. नाही नाही आजी, अगं तू तू पैसे नाही नाही मी तुझ्याकडून पैसे नाही घेऊ शकत आजी. अगं तुझ्याकडून पैसे घेणं कसं वाटतं? अरे पण मग नंतर आजी हे बघ, प्रश्न पैशांचा नाही, प्रश्न आपल्या नात्याचा आहे. बरं. अगं ठीक आहे, आता तू म्हणतेस एवढं तर मी ठेवतो, पण संध्याकाळी परत करणार मी. हो, हो, हा हो. नक्की. थँक्यू सो मच आजी. लव्ह यू. येतो. अरे हो, महत्वाची मीटिंग आहे ना. थँक्यू. छान आहे हो मुलगा. अगदी गोडाचा शिरा. 3 डब्याची ऑर्डर मिळाल ना त्यामुळे. हो म्हणून नव्हे, ना. संस्कार संस्काराने चांगलं आहे असं म्हणायचंय मला. सरिता काय ग, गेल्या का विकी? गेला. हे बघ मी काय म्हणते, गौरीच्या वेळी लक्षात ठेव, तुझ्या वेळी बघितला होता ना फॉरेनचा मुलगा, तो हातचा घालवला. आता तसं नको. मग पकडून ठेवायचं ना त्याला. कशाला घालवला आजचा? नाहीतरी फॉरेनला जाऊन काय खानावळ चालू केली असते ना तुम्ही. पोळी भाजीऐवजी पिझ्झे टाकले असते डब्यात, एवढंच. फॉरेनचा मुलगा पाहिजे म्हण. तू पण ना अगदी चांगली गांधील माशी बसली होती कोपऱ्यामध्ये. कशाला चिथवलंस तू? मज्जा लागली. खानावळ काय इथं काढायची तिथं काढली असते, एवढंच. त्यासाठी फॉरेन कशाला हवंय? मी नव्हतो आलो मागणी घालायला. माझा फोटो बघून तुम्ही मागे लागला होता. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुमची मुलगी. मी बोल्यावर पहिल्यांदा पाहिलंय यांना. मला कळू तरी दिलं होतं का माझं लग्न ठरलंय ते? काय गा? हा लागला फोन. हे बघ विक, आय एम सो सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मी एका महत्वाच्या कामात अडकलो. आधी रिक्षात बस, मग नंतर सांग. चला चल ना. येस. यु नो व्हॉट, आजपासून एक नवीन रूम पार्टनर येणार आहे. रिअली? हो, तुला नव्हतं माहित? अरे म्हणूनच तर तुमच्या घरी आजपासून 1 डबा जास्त आहे. करेक्ट. आजीचा बिझनेस वाढतोय. हा बस का? अरे आज ट्रॅफिक खूप जास्त आहे ना. होईल ग कमी, टेन्शन नको घेऊ, पोहोचशील तू वेळ. नाही नाही दादा, इकडनं डावीकडे घ्या म्हणजे आपण लवकर पोहोचू. हा आप हमसे कुछ कहे, हमें तो कुछ समझ में आया नहीं. अरे भैया मैंने कहा यहाँ से लेफ्ट लो, मतलब जल्दी पहुँचे. ठीक है मैडम, ठीक है. बस 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 बस, यही रोक दो, बाजू में रोक दो. इधर ही. हाँ बस बस बस, ठीक आहे. काय इकडं? हा, ते एक माझं महत्वाचं काम आहे इकडे. म्हणजे आता जस्ट आठवलं. हे इथे जवळच आहे. भैया 500 का छुट्टा है क्या? नहीं है साहब. क्या बात आप करते हो भैया, आप छुट्टा रिक्षा दीजिए. चलाते हो और 500 का छुट्टा विकी, राहू देत, मी देईन. हे गौरी असं काय करते सगळं? तू एक काम कर वेणू, तू त्यांना पैसे दे, मी तुला संध्याकाळी रूमवर गेल्यावर देतो. अरे ऍक्च्युली माझ्याकडे चेंज नाही. ते देतील ना चेंज, तू कशाला काळजी करतो? हाँ हाँ देता हूँ. विकी मला उशीर होतोय, आम्ही पैशाचं बघून घेऊ. ओके ओके हा? ओके. चलो भैया. एक मिनिट. प्रमोशन साठी ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. अय्या विकी, मला रूम वर गेलं. हो तुमचंच काम चाललंय. हो करतोय ना. फाईलवर सही करताना 50 वेळा विचार करावा लागतो. बघितलंस मी तू, हा माणूस सही करायला 50 वेळा विचार करतो. म्हणून हा माणूस इथेच आहे, काहीही बदल नाही. ठीक आहे. हो करकिरे साहेब, जरा इकडे येऊन बसा. काय आल्या काम 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 घेऊन बसलात? हा, आज आपलं प्रमोशन अनाऊन्स होणार आहे. हो, गेली 32 वर्ष झाले या ऑफिस मध्ये काम करतोय. अशा पुष्कळ अनाउन्समेंट्स ऐकल्या. काही होत नाही. काम करणाऱ्याला प्रमोशन मिळत नाही. हो बरोबर. इतकं वर्ष राहिला तसंच ना. दाखवा, दात दाखवा. दात दाखवून अवलक्षण करणाऱ्याची लक्षणं आहेत ही.
काय रे, तुला काय वाटतं आज कोणाला प्रमोशन मिळेल? नाव कॉन्फिडेन्शियल असलं ना तरी कोणीही गेस करेल, कारण ह्या वर्षी हेल्थ आणि जनरल इन्शुरन्ससाठी जास्तीत जास्त क्लायंट्स हे गौरीने आणले आहेत. मितू, गौरी कुठे आहे? ती येईल ना 5 मिनिटात. हे काय आलीच. 1 सेकंड. गुड मॉर्निंग. काय आहे नवीन? नवीन नवा त्याचा फोटो सापडलाय. तुला माहिती आमची जोडी कसली दिसते? हे बघ हे बघ हे बघ. हे बघ. 1 मिनिट. हे बघ कसली क्यूट दिसते ना रणवीरची आणि माझी जोडी. छान आहे. सांग ना. मस्त. क्यूट ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सब बहुत एक्साइटेड दिखते हैं. अभी नाम का पता चल जाएगा. कंपनी ने इस साल उस कैंडिडेट को प्रमोशन देने का सोचा है जो बहुत मेहनती है और मुश्किल टारगेट डेडलाइन से आते आते पार कर गया है. ऑल द बेस्ट. तुलाच प्रमोशन मिळणार. कारण नाव तर अनाउन्स होऊ दे. ऍडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन. तुलाच प्रमोशन मिळणार आहे. The company is glad to announce the promotion of Mr. D.P. Sharma for his performance this year. हार्टी कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू सर. आप जरा मेरे केबिन में आ जाइए. थैंक यू. ये लीजिए. मला माहित होतं हे असंच होणार. प्रमोशन. शे, कमाल आहे यार. प्रमोशन आणि या शर्माला. म्हणून कोणाला मदत करायची नसते. त्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तू स्वतःचा क्लायंट त्याला दिलास ना. आणि काय झालं? तुझं प्रमोशन गेलंच ना. शर्मा त्याचा गाववाला एरवी फेवर घेतोच, पण आज जरा जास्तच केलं याने. हे असंच होत राहणार. हे लोक बाहेरून येणार, प्रमोट होणार आणि आपण इथे गधा मजुरी करत बसायचं. का तर आपण कोणाची जीव हुजुरी करत नाही म्हणून. पुरे झालं आता. किती बोलणार आहात? आणि त्याला प्रमोशन मिळालंय त्याची काय चूक आहे? शर्माजी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मीतू मी निघते. माझा अपडेट टाक. कुठे चाललीस पण? माहित नाही. गौरी काहीतरी सांगशील. बाय. गौरी. The company is glad to announce the promotion of Mr. D.P. Sharma
एक मिनट रुकना मैडम 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 एक मिनट मैडम एक मिनिट वो दिसत नाही का मैडम मैडम वेंधळा? ये एड्रेस प्लीज. इंद्रप्रस्थ. डोळ्यात की बटन रे? जी एड्रेस. हा तेच, इथेच आहे, समोरची सोसायटी. हा बोर्ड वाचला असता ना तर बरं झालं असतं. हा जी अब हमसे कुछ कह रहे हैं क्या? नहीं हमको समझे नहीं. अरे मी वो क्या है कि हम सब छोड़ छाड़ के मुंबई आए हैं. प्रमोशन हुआ है ना हमारा तो. प्रमोशन? जी. The company is glad to announce the promotion of Mr. D.P. Sharma. आपको ये एड्रेस पता है क्या? ये हो, लेकिन नहीं बता सकती क्योंकि मुझे हिंदी नहीं आती. किसी और से जाके पूछ लो. और अगली बार टैक्सी का दरवाजा खोलते वक्त चेहरे पे लगे 2 बटनों का इस्तेमाल करो, समझे? सीधे साधे हम तो भैया. अबे पागल है क्या? जितना सोचा था उससे कहीं ज्यादा खतरनाक है ये शहर. गंगा के पूत हैं. वेलकम टू मुंबई शिव कुमार शुक्ल. अरे आज ये भीड़ न हमका